मागच्या वर्षी जुलैमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केली। तेव्हापासूनच महाराष्ट्रात तसेच सगळीकडे ही योजना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनली आहे। कधी या योजनेमुळे महायुती सत्तेत आली तर कधी या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येतोय। ये असे सांगण्यावरनं ह्या कोणत्या ना कोणत्या कारणावरनं ही लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय बनलेली आहे। टप्प्याटप्प्याने सरकार या लाभार्थ्यांची संख्या कमी करत असल्याची टीकाही करण्यात आली, तर कधी लाडकी बहीण योजनाच बंद होईल असे आरोपही झाले। पण आता लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी आणि प्रचारासाठी सरकारकडून 3 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे। तर लाडकी बहीण योजना जर कायमची चालू राहावी आणि सरकारी तिजोरीवर ताणही येऊ नये यासाठी सरकार काही कठोर निर्णय घेणार असे समोर येत आहे। शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यासारख्या योजना सरकार बंद करणार अशा बातम्या देखील समोर येत आहे। तर या चर्चा नेमक्या काय आहेत, कोणत्या योजना बंद होणार हे सर्व आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। मोफत योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत आहे असे म्हटले जात असतानाच सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे। या आधीच लाडकी बहीण योजनेसाठी 200 कोटीची तरतूद केली जात होती। आता हे 3 कोटी सोशल आणि डिजिटल माध्यमांद्वारे प्रचार करण्यासाठी वापरण्यात येईल आणि योजनेच्या अटी व शर्ती आणि अजूनही योजनेच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा हे सांगण्यात येत आहे। त्यातच सरकारने लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन देखील दिलेलं होतं। ते देखील पूर्ण करायची वेळ आता जवळ आलेली आहे। जसं की मार्चच्या अर्थसंकल्पनात या 2100 रुपयाबद्दल चर्चा होणार आहे। मार्चच्या अर्थसंकल्पनानंतर बहिणींना 2100 रुपये हप्ता मिळतो का यासाठी आता बहिणींच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत आणि हप्ता वाढवण्याचा निर्णय सरकार लवकरच अंमलात आणला जाईल। मात्र यासाठी सरकारला आर्थिक गणित बसवणे गरजेचे आहे। या सर्वाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या चर्चा होत आहेत। मार्च मध्ये याबाबत घोषणा होईल असे देखील माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। तर सरकारकडून कोणत्या योजना बंद केल्या जाण्याची शक्यता आहे ते बघूयात। तर माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजना बंद करण्याचे बोलले जात आहे। 2020 मध्ये महाविकास आघाडीच्या काळात शिवभोजन थाळी सुरू झालेली होती। ही शिवभोजन थाळी गरीब व गरजूंना 10 रुपयामध्ये मिळत होती। शिवभोजन थाळीसाठी सरकारकडून दरवर्षी 267 कोटी खर्च केले जातात, परंतु कॅबिनेटच्या बैठकीत ही योजना बंद करण्याची चर्चा झालेली आहे। यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होईल आणि त्यानंतर येतो आनंदाचा शिधा। तर आनंदाचा शिधा ही बंद होईल अशी चर्चा होत आहे। 2022 मध्ये जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही योजना राबवलेली होती। केशरी रेशन कार्ड धारक तसेच गोरगरिबांचे सण आनंदाने साजरे व्हावे यासाठी ही योजना सुरू केली होती। यामध्ये गोरगरिबांना 4 वस्तू 100 रुपयामध्ये मिळत होत्या। या 4 वस्तूंची बाजारामध्ये किंमत 500 रुपयापर्यंत आहे। ती वस्तू गोरगरिबांना 100 रुपयामध्ये मिळत होती। दिवाळी, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्ताने या 4 वस्तू गोरगरिबांना 100 रुपयामध्ये दिल्या जात होत्या। राम मंदिर प्रतिष्ठापना झाली तेव्हा सुद्धा गोरगरिबांना हा 100 रुपयामध्ये गरिबांचा शिधा देण्यात आलेला होता। यावेळी सरकारने प्रत्येक सणावेळी आणि वाटपावेळी सुमारे 500 कोटी खर्चाची तरतूद केलेली होती। तर सांगण्याचा मुद्दा हा की शिवभोजन थाळीसाठी 270 कोटी आणि आनंदाचा शिधा यासाठी 500 कोटी असा खर्च होतो। असे म्हटले तरी सरकारचा तिजोरीवरचा 770 कोटीचा भार कमी होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला 2,46,00,000 इतक्या आहेत आणि या योजनेमुळे पडणारा भार हा 46,000 कोटी इतका आहे।
ही योजना सुरू झाल्यापासून म्हणजे जुलै 2024 पासून डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 21,000 कोटी रुपये खर्च झालेला आहे। मागच्या वर्ष निवडणुकीचे वर्ष होते, त्यामुळे योजनेसाठी बजेटमध्ये सूट देण्यात आलेली होती। मात्र आर्थिक शिस्तीसाठी हे सगळे नियम कडक पाळले जाणार आहेत असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे। यावेळी सरकारच्या बऱ्याच योजनांवर आणि खर्चांवर कात्री लागणार आहे। सरकारकडून आमदारांना जी बॅग देण्याचा निर्णय घेतलेला होता तोही आता रद्द झालेला आहे। या बॅगसाठी एकूण 82 लाख इतका खर्च होता, तर तोही आता रद्द करण्यात आलेला आहे। या सर्वांमुळे शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिदा बंद होण्याची चर्चा सुरू होत आहे। तसेच इतरही काही योजना बंद होण्याचे बोलले जात आहे। मात्र या योजना बंद झाल्यावर या योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा फटका बसू शकतो। यामुळे या योजना बंद होऊ नये यासाठी सरकारकडे विनंती केली जात आहे। माननीय छगन भुजबळ साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पत्र लिहून असं सांगितले की शिवभोजन योजना बंद करू नका। या योजनेमुळे भुकेल्या लोकांना 2 घास पोटभर अन्न मिळत असेल तर सरकारच्या तिजोरीवर पडणारा 264 कोटीचा खर्च नगण्य आहे। यामुळे सरकारने या योजनेचा सहानुभूतीने विचार करायला पाहिजे असे पत्र छगन भुजबळ साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत जी चर्चा चालू आहे की शिवभोजन थाळी बंद होणार, तसेच आनंदाचा शिदा बंद होणार, त्यामुळे तुम्ही मी आपल्यासारखे बहुतेक गरीब लोकांना खूप फायदा होतो। आनंदाचा शिदा म्हणजे प्रत्येक सणावाराला, दिवाळीला तर मी नक्कीच घेऊन येत असते, प्रत्येक सणावाराला आपली दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिदा आपल्याला मिळत असतो। तसेच जे शिवभोजन थाळी आहे त्यामध्ये अनेक गरजू गोरगरीब लोक 10 रुपयामध्ये पोटभर जेवण जेवतात, त्यांना 2 घास पोटात जातात। जे रस्त्यावर राहणारे, ज्यांना घर नाहीये, ज्यांना वेळेवर 2 वेळेचं अन्न मिळत नाही, ते ह्या शिवभोजनचा लाभ घेतात आणि त्यांचं पोट भरलं जातं। तर या दोन्ही योजना माझ्यासाठी तर खूप महत्त्वाच्या आहेत। तर तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं आणि ह्या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे की सरकार जे निर्णय घेत आहे, अजून तर याबद्दल सांगितलं गेलेलं नाहीये की निर्णय घेतलाय की नाही, पण जर चर्चा चालू आहेत की शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिदा बंद होणार, यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता माझं चॅनल हाफ मोनेटाईज झालेलं आहे हे तुम्हाला समजलंच असेल। तर आता तुम्ही माझी मेंबरशिप घेऊन माझे स्माइलीज बनवू शकता, त्यामुळे तुमच्यासाठी लाईव्ह येणार आहे आणि तुमच्या कमेंटला पहिले उत्तर देणार आहे। तर माझी मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला फक्त 30 रुपये खर्च करायचे आहेत आणि माझी मेंबरशिप घेऊन तुम्ही माझे स्माइलीज बनवू शकता। तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।